या यूट्यूब चॅनलवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये ऑल एक्झाम कट्टा या चॅनलमार्फत आणि ॲपच्या माध्यमातून आपण जी टेस्ट सिरीज पेपर 1 आणि पेपर 2 जे 7 एप्रिलला सेट परीक्षा होऊ घातलेली आहे, त्या परीक्षेचा पूर्ण सिलेबसवर आधारित आपण पेपर 1 आणि पेपर 2मध्ये प्रत्येकी 5-5 टेस्ट सिरीज आपण सुरू केलेल्या आहेत. त्या जॉईन करण्यासाठी आपल्याला गुगल प्ले स्टोअरवरून ऑल एक्झाम कट्टा या ॲप डाउनलोड करायचा आहे आणि त्यावर वेगवेगळ्या तुमच्या विषयाच्या पेपर 1च्या आणि पेपर 2च्या टेस्ट सिरीज पेपर 2मध्ये आपल्याला शिक्षणशास्त्र असेल, मराठी असेल, इंग्रजी असेल, त्याबरोबरच अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, वाणिज्य, त्यानंतरनं ग्रंथालयशास्त्र, इंग्रजी या विषयाच्या टेस्ट सिरीज उपलब्ध आहेत. ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज जॉईन करायची आहे त्यांनी गुगल प्ले स्टोअरवर ऑल एक्झाम कट्टा या ॲपला डाउनलोड करून त्यावर टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन करू शकता. ती देखील अतिशय अल्प दरामध्ये टेस्ट सिरीज आपण उपलब्ध करून दिलेली आहेत. तर मग आज आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये एज्युकेशन या विषयाची सेटचा पेपर 2 जो आहे त्या विषयाचं सराव प्रश्न टेस्ट सिरीजचं सॅम्पल डेमो टेस्ट सिरीज आहे. आपण पाहू शकतो आता आपण जर पाहिलं तर पेपर 1-2मध्ये प्रत्येक घटकावर आपल्याला म्हणजे एकूण अभ्यासक्रमामध्ये 10 घटकांचा समावेश आहे आणि प्रत्येक घटकावर आपल्याला 10 प्रश्न, प्रत्येक प्रश्न 2 मार्कासाठी असतो. असे 20 मार्कासाठी प्रत्येक घटकावर 10-10 प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यामुळं अभ्यास करत असताना आपण आपलं विश्लेषण, अभ्यासाचं आपले प्रश्न किती बरोबर आले, प्रश्न किती चुकले हे घटकावाईज जर विश्लेषण केलं तर आपल्याला प्रॉपर कोणत्या घटकाचा, कोणत्या मुद्द्याचा अभ्यास करणं अपेक्षित आहे याचं देखील माहिती आपल्याला मिळू शकते. चला, पहिला प्रश्न, लोकांना भूतकाळाच्या ओझ्यापासून मुक्त करून त्यांच्या ठिकाणी स्वातंत्र्यात रुजलेली बुद्धिनिष्ठता आणण्याचे ध्येय हे तत्वज्ञान कोणतं? निसर्गवाद, साम्यवाद, प्रत्यक्ष अर्थवादी आणि अस्तित्ववादी. बघा, अ फिलॉसॉफी दॅट एम टू फ्री पीपल फ्रॉम द बर्डन ऑफ द पास्ट अँड रिप्लेस इट विथ इंटेलिजन्स रूटेड इन फ्रीडम. कशा संदर्भात आहे? नॅचरलिझम आहे का साम्यवाद आहे, प्रत्यक्षवादी आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, प्रत्यक्ष अर्थवादी, पॉझिटिव्हिटीज. लोकांना भूतकाळाच्या ओझ्यापासून मुक्त करून त्यांच्या ठिकाणी स्वातंत्र्यात रुजलेली बुद्धिनिष्ठता आणण्याचे ध्येय हे प्रत्यक्ष अर्थवादी या तत्वज्ञानाचं आहे. त्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क. पुढचा दुसरा प्रश्न, जीवन हेच शिक्षण, एज्युकेशन इज लाईफ, शिक्षणाला हा अर्थ देणारा विचारवंत खालीलपैकी कोण आहे? जीवन हेच शिक्षण, लाईफ, एज्युकेशन इज लाईफ. गौतम बुद्ध, त्यानंतर जोहान्स डेवी, जॉन डुई, विवेकानंद, रुसो. तर प्रश्न क्रमांक 2चं योग्य उत्तर काय आहे? जॉन डुई हा कार्यवादी शिक्षणतज्ञ आहे. त्यामुळे योग्य उत्तर आहे जॉन डुई. ज्यानं जीवन म्हणजे त्यांनी वास्तवतावादी जीवन मांडलेलं आहे. जीवन हेच शिक्षण, त्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. पुढचा तिसरा प्रश्न, भारतीय संस्कृती परंपरेला अनुकूल अशा मूलउद्योगी शिक्षण पद्धतीचा आग्रह धरणारा प्रणेता कोण? बघा, जी मूलउद्योग शिक्षण पद्धती आहे ती विकसित करणारा किंवा त्याचा आग्रह धरणारा प्रणेता कोण आहेत? पंडित नेहरू, महात्मा गांधीजी, लाल बहादूर शास्त्री, लाला लजपत राय. योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक महात्मा गांधी. या ठिकाणी पर्याय क्रमांक क जो आहे महात्मा गांधी हाच पर्याय योग्य आहे. ज्यांनी मूलउद्योगी शिक्षण पद्धती जी आहे ती मांडलेली आहे आणि त्याचा आग्रह देखील त्यांनी धरला होता. ज्याला आपण मूलउद्योगी शिक्षण पद्धती म्हणतो, ज्याच्या माध्यमातून आपल्या डोक्याचा, हाताचा म्हणजे कृतीचा आणि भावनेचा विकास होतो, अशी शिक्षण पद्धती त्यांनी महात्मा गांधी यांनी आग्रह धरला होता. त्यानंतर चौथा जो प्रश्न आहे, कोणत्या तत्वज्ञानानुसार जीवनमूल्ये व्यक्तीमध्ये दडलेली असतात? आदर्शवाद, मार्क्सवाद, निसर्गवाद, कार्यवाद. अकॉर्डिंग टू द विच प्रिन्सिपल द व्हॅल्यू ऑफ लाईफ आर हिडन इन द इंडिव्हिज्युअल.
वैयक्तिक पद्धतीनं जे जीवनमूल्य आहेत ते दडले असतात असं कोणतं तत्त्वज्ञान सांगतं, कोणती फिलॉसॉफी सांगते? चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? तर हे सांगतं आदर्शवाद, आयडियालिझम. पर्याय क्रमांक ए बरोबर आहे. आदर्शवाद सांगतो की जीवनमूल्य हे व्यक्तीमध्ये दडलेले असतात, ती फक्त बाहेर काढण्याचं काम हे शिक्षकांचं असतं. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक अ. पुढे चौथा प्रश्न, अध्यात्म व विज्ञान यांनी एकात्मता शिक्षणातून साधली पाहिजे असा किंवा याचा पुरस्कार टिंबटिंब यांनी केला आहे. गांधीजींनी, टागोर यांनी, अरविंद, विवेकानंद. पाचव्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? तर अरविंद. योगी अरविंद यांनी सांगितलं होतं की अध्यात्म व विज्ञान यांनी एकात्मता शिक्षणातून साधली पाहिजे, याचा पुरस्कार योगी अरविंद यांनी केला होता. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक क. पुढचा 6वा प्रश्न, मी विचार करतो म्हणून मी आहे हे पायाभूत तत्व या तत्वज्ञानाचे आहे. मी विचार करतोय त्यामुळे माझं अस्तित्व आहे असं कोणतं तत्वज्ञान सांगतंय? आय थिंक दिस इज द बेसिक प्रिन्सिपल ऑफ दिस फिलॉसॉफी. वास्तववाद, मार्क्सवाद, अस्तित्ववाद, तार्किक, प्रत्यक्षवाद. तर 6व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, अस्तित्ववाद. अस्तित्व म्हणजे मी आहे, मी विचार करतोय म्हणून मी आहे, म्हणजे हे झालं अस्तित्ववादाचं तत्वज्ञान आहे, ज्यामध्ये मी याला महत्त्व दिलेलं आहे. पुढचा प्रश्न 7वा, संज्ञा व संबंधित शैक्षणिक तत्वज्ञ यांच्या जोड्या लावा. गट अ आणि गट ब दिलेले आहेत. बघा, अरविंद, गांधीजी, टागोर आणि विवेकानंद. त्या खाली पर्याय दिलेले आहेत अ, ब, क, ड, त्यांच्या जोड्या लावलेले. तर योग्य उत्तर काय आहे 7व्या प्रश्नाचं? तर बघा, 1चं उत्तर काय? अरविंद यांनी कोणतं तत्वज्ञान स्वीकारलं? अरविंद यांनी. तर पर्याय योग्य आहे. बघा, अरविंद यांनी सर्वोदय, त्यानंतरनं गांधीजी यांनी आनंदयोगी आणि टागोर यांनी स्वधर्म आणि विवेकानंद यांनी वेदांत. अशा पद्धतीनं योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक ड. पुढचा प्रश्न बघा, जीवनाची अंतिम मूल्य समजण्याची व अनुभवण्याची पात्रता मनुष्याला आणून देते ते शिक्षण, असं कोणी म्हटलेलं आहे? की जीवनाची अंतिम मूल्य समजण्याची व अनुभवण्याची पात्रता मनुष्याला आणून देते ते शिक्षण. प्लेटो, अरिस्टॉटल, रस्किन, हर्बर्ट स्पेन्सर. एज्युकेशन क्वालिफाईज मेन टू अंडरस्टँड द एक्सपिरियन्स द अल्टरनेट व्हॅल्यू ऑफ लाईफ, असं कोणी सांगितलेलं आहे? 8व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्लेटो यांनी. पर्याय क्रमांक अ बरोबर आहे. प्लेटो यांनी जीवनाची अंतिम मूल्ये समजण्याची व अनुभवण्याची पात्रता मनुष्याला आणून देते ते शिक्षण, असं शिक्षणाची व्याख्या केलेली आहे. त्यानंतर 9वा प्रश्न, दैनंदिन जीवनात समूह प्रसारमाध्यमांच्या उपयोगामुळे टिंबटिंब सामाजिक अंतर्क्रियेत वृद्धी झाली, सामाजिक अंतर्क्रियेचा ह्रास झाला, सामाजिक अंतर्क्रियेत कोणताही प्रभाव पडत नाही, सामाजिक अंतर्क्रियेच्या स्वरूपात बदल झाला. 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक डी, सामाजिक अंतर्क्रियेच्या स्वरूपामध्ये बदल झाला आहे. कशामुळं? सोशल मीडियामुळे, सामूहिक प्रसारमाध्यमांच्या उपयोगामुळं. त्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. पुढे 10वा प्रश्न, शाळेमधून धार्मिक शिक्षण देण्यात यावे कारण धर्म हा जीवनाचा आधार आहे. धार्मिक सहिष्णुता निर्माण होणे गरजेचे आहे. धर्म लोकांना एकत्र आणण्यात मदत करतो. धार्मिक शिक्षणात नैतिक शिक्षणाचा अंतर्भाव आहे. 10व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे धार्मिक सहिष्णुता निर्माण होण्यास मदत होते, गरज आहे. त्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. पुढचा प्रश्न 11वा. आता हे जे पहिले 10 प्रश्न होते हे पहिल्या घटकावरील, आपण पाहू शकता पहिल्या घटकावर आधारित आहेत. त्यानंतर प्रत्येक प्रश्न जे आहेत ते एका घटकावर 10-10 प्रश्न, असे 10 घटकावर 100 प्रश्न विचारले जातात. त्यानंतर 11वा प्रश्न, सांख्य तत्वज्ञानाचा शिक्षणासंबंधी उद्देश कोणता? मोक्ष प्राप्त करणे, सत्य समजणे, शारीरिक विकास करणे, ज्ञानेंद्रियांचा विकास करणे. 11व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वरील सर्वच. सांख्य तत्वज्ञानानं सांगितलंय मोक्ष प्राप्त करणं, सत्य समजणं आणि शारीरिक विकास करणे आणि ज्ञानेंद्रियाचा विकास करणं
हे सर्व सांख्य तत्वज्ञानाच्या शिक्षणासंबंधीचा उद्देश आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न 12वा, महर्षी कपिल यांच्या सांख्यसूत्र या ग्रंथामधून एकूण किती सूत्र सांगितलेले आहेत? 22, 537, 1237, 886. 12व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, 537 सूत्र सांगितलेले आहेत महर्षी कपिल यांनी. त्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. पुढचा प्रश्न 13वा, बौद्धवादामधील अष्टांग मार्गामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? म्हणजे अष्टांग मार्गाचा भाग नाहीये. तर साम्यक दृष्टी, साम्यक संकल्प, साम्यक अस्तेय, साम्यक व्यायाम. तर जो भाग नसणारा जो घटक आहे तो आहे पर्याय क्रमांक साम्यक अस्तेय, पर्याय क्रमांक क. बाकीचे सर्व त्यामधले अष्टांग मार्गातले मार्ग आहेत. साम्यक दृष्टी, साम्यक संकल्प, साम्यक व्यायाम, साम्यक वाचा. त्यानंतर 14वा प्रश्न, जैन धर्माचे पहिले तीर्थकर कोण? वर्धमान महावीर, तीर्थकर वृषभनाथ, तीर्थकर अभिनंदन, यापैकी नाही. 14व्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक क, तीर्थकर अभिनंदन. त्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क. मित्रांनो, अशा पद्धतीच्या सर्वच प्रश्न जर तुम्हाला म्हणजे टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरून ऑल एक्झाम कट्टा हे ॲप डाउनलोड करायचं आहे आणि त्यावर पेपर 1 असेल, पेपर 2 असेल, याच्या टेस्ट सिरीज अतिशय कमी प्राईजमध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, त्या देखील 5, जेणेकरून तुमच्या अभ्यासाची पूर्णत्व आला आहे का नाही हे तपासण्यासाठी निश्चितच या टेस्टचा आपल्याला फायदा होईल. आणि जर तुम्हाला ॲप डाउनलोड करण्यासंदर्भात काही समस्या असतील तर तुम्ही या ऑल एक्झाम कट्टा यामधील जो नंबर आहे 9689047738 या नंबरला कॉल करू शकता. त्याचबरोबर आपण MPSC असेल, MPSC प्राध्यापक भरती, विद्यापीठीय स्तरावरील प्राध्यापक भरती, त्यानंतरनं महाविद्यालय स्तरावरील प्राध्यापक भरती, सेटनेट, शिक्षक भरती या संदर्भात देखील आपण मार्गदर्शन करत असतो. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना अशा स्वरूपातील शिक्षण संदर्भातील कोर्सेस जॉईन करायचे त्यांनी ऑल एक्झाम कट्टा या ॲपच्या माध्यमातून तुम्ही हे सर्व नोटिफिकेशन आणि कोर्सेस जॉईन करता येणार आहेत. हा व्हिडिओ आवडला असेल तर जे विद्यार्थी आपल्या एज्युकेशन विषयातून तयारी करत आहेत सेट आणि नेट परीक्षेची, त्यांना देखील शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.